वेड भाग 20. आज 4 वाजता शॉपिंगला जाणार ना, मग आता बरोबर स्वतःसाठी न्यू मोबाईल पण घेऊन टाक. फोन स्विच ऑफ लागतोय म्हणजे तुला तुझा मोबाईल परत मिळेल असं वाटत नाही. श्री म्हणाला. 1 मिनिट, तुला कसं माहिती मी महिमासोबत 4 वाजता शॉपिंगला जाणार आहे ते? साईराज संशयी नजर श्रीवर फिरवतच म्हणाला. साईराजने असा प्रश्न करता श्रीचे डोळे आपसुकच मोठे झाले. म्हणजे माझा प्लॅन खराब करणार तू? तेव्हा ती मैथिली भेटली तसं मला विसरलास, आणि आता ही महिमा भेटली म्हणजे तू परत मला विसरणार. विचार केलेला 4 वाजता तुझ्यासोबत फिरायला जावं कुठेतरी आणि मस्तपैकी शॉपिंग करावी, पण तू त्या महिमासोबत शॉपिंगला जातोयस, ते पण मी माझा प्लॅन सांगितल्यावरती बोलतोयस. इट्स ओके, जा मग तिच्यासोबत. मी काय बोलणार आता? निरागस भाव चेहऱ्यावर आणतच श्री म्हणाला. एवढे इमोशनल व्हायची काही गरज नाहीये. तुला सोबत घेऊनच मी शॉपिंगला जाणार आहे. 4 वाजता तयार राहा. साईराज म्हणाला. नाही नको, तुम्ही दोघेच जावा. मी राहतो या रूममध्ये माझ्यासोबत आणलेल्या लॅपटॉप सोबत. श्री अजून भाऊक आवाजातच म्हणाला. तुला या साईच्या डिशूमची आहूस आलीये वाटतं. साईराज हाताची मूठ श्री समोर धरतच म्हणाला. अजिबात नाहीये साई. साईराज पासून पळ काढतच श्री म्हणाला. साईराजची श्रीला पकडण्यासाठीची धडपड सुरू झाली. दोघांचाही खोलीत गोंगाट चालू होता. संध्याकाळी 4 वाजता साईराज ठरलेल्या ठिकाणी महिमाची वाट बघू लागला. श्रीला त्याने जबरदस्ती स्वतःसोबत आणलेलं. ती नक्की इथेच येणार बोलली ना? 4 वाजून गेलेत म्हणून विचारलं. श्री म्हणाला. इथेच येणार बोललेली रे, विसरली असेल वाटतं. साईराज चेहरा पाडतच म्हणाला. मला नाही वाटत ती तुझ्यासोबत शॉपिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. मला असं वाटतं आपण दोघेच जाऊयात. श्री म्हणाला. 5 मिनिटं वाट बघूयात आणि मग जाऊयात, चालेल? साईराजने श्रीला विचारलं, पण श्रीची नजर कुठेतरी स्थिर झालेली. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या साईराजला त्याने बाजूला सारलं. शर्टाची 2 बटणं उघडत, नाकाच्या शेंड्यावर अडकवलेला गॉगल बोटांच्या चिमटीत पकडत, गॉगलची एक कडा मिटवत, दुसरी कडा छातीवर टेकवत, शर्टाच्या मध्यभागी खुपसत शर्टाच्या बटणावर गॉगल टांगला. समोरून येणाऱ्या महिमाकडे तो बघतच राहिला. श्री एवढे टक लावून कोणाला बघतोय हे बघायला म्हणून साईराज मागे वळला तर समोरून महिमा येत असते. काळ्या रंगाचा वनपीस तिने परिधान केलेला. पायात घातलेल्या उंचशा हिलवर स्वतःला सावरत ती तिथे येऊ लागली. श्रीने तिरपी नजर साईराजवर फिरवली. साईराज सुद्धा तिला बघण्यात हरवून गेलेला. ती जसजशी जवळ येत असते तसं तसं साईराजचं हृदय धडधडू लागलं. पण अचानकपणे डोळे मोठे करत त्याने श्रीकडे पाहिलं. तसं श्रीने साईराजवरून नजर हटवत महिमाकडे पाहिलं. महिमा दोघांच्या समोर येऊन उभी राहिली तरी दोघेही तिला बघण्यात हरवून गेलेले असतात. हाय श्री, हिअर. महिमा समोर स्वतःहून हात पुढे करतच काही बोलणार त्याआधी श्री म्हणाल. महिमा हिअर. महिमा गोड हसतच म्हणाली. लुकिंग गॉर्जियस. श्री महिमाची स्तुती करतच म्हणाला. थँक्यू. महिमा थोडीशी लाजतच म्हणाली. साईराज चेहऱ्यावर गंभीर भावानं श्रीकडे पाहू लागला. लेट्स गो फॉर शॉपिंग इफ यू डोंट माइंड. श्री आपला उजवा हात तिच्या समोर धरतच म्हणाला. तसं महिमाने साईराजकडे पाहिलं. श्री. साईराज पुढे काही बोलायला जाणार तोच महिमाने आपला हात श्रीच्या हातात दिला. चेहरा पाडतच साईराज श्रीकडे बघतो, पण श्री महिमाला बघण्यात हरवून गेलेला. तिच्यासोबत गप्पा मारत तो स्वतःच्या कारजवळ जाऊ लागला. साईराज गोंधळलेल्या नजरेने दोघांना तिथून जाताना बघतच राहील. श्री, थोडं अति होतंय हा. महिमा फक्त श्रीला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात म्हणाली. अजून तर अति मी केलंच नाही. आता पुढे बघशीलच तू. आजच्या आज स्वतःहून त्याला तुला प्रपोज करायला नाही लावलं ना तर बघच तू. श्री महिमाला म्हणाला. महिमाने मागे वळून साईराजकडे पाहिलं तर साईराज अजूनही आहे तिथे स्तब्ध होत. श्रीच्या वागण्याने तो थोडा गोंधळून गेलेला. राज. महिमा त्याला आवाज देत आपल्याजवळ बोलवू लागली. महिमाच्या आवाजाने सायरस त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आला.
इथे श्रीने महिमासाठी कारचा दरवाजा उघडला. ती आत बसल्यावर कारचा दरवाजा बंद करत कारच्या दुसऱ्या बाजूला तो गेला. दरवाजा उघडून ड्रायव्हर सीटवर तो बसायला जाणार तोच त्याला थँक्स बोलत साईराज आत जाऊन बसला. साई, तुला गाडी नीट ड्राईव्ह करायला नाही जमत, तू मागे बस बघू, श्री म्हणाला. तुला गाडी ड्राईव्ह करायला मी शिकवलं हे विसरू नकोस, साईराजने उत्तर दिलं. श्रीने रागातच धाड करून गाडीचा दरवाजा आपटला आणि निमूटपणे मागे जाऊन बसला. खरं तर त्याला सुद्धा तेच हवं होतं. माही, श्रीने अगदी प्रेमाने तिला आवाज दिला. साईराज डोळे मोठे करतच त्याच्याकडे बघू लागला. येस, महिमाने विचारलं. तुला चालेल ना मी तुला माही बोललेलं, श्री उत्तरला. महिमा हुंकारली. सो तू राहायला कुठे आहेस, श्रीने विचारायला सुरुवात केली. तशी मी मूळची परभणीतली, पण मी तिथे नसते, कामानिमित्त पुण्यालाच असते, महिमाने उत्तर दिलं. खरंच, साईराज अतिउत्साहीपणे ओरडला. तुला असं ओरडायला काय झालं, श्रीने विचारलं. आनंद, साईराज म्हणाला. माही, तू मुंबईत जॉब ट्राय करू शकतेस, श्री म्हणाला. अजिबात नको करूस, याचे तर अजिबात ऐकू नकोस, पुणे इज बेस्ट, साईराजने उत्तर दिले. मुंबई इज बेस्ट, श्री ओरडला. मला पुणे सोडून मुंबईत यावंसं वाटत नाही, राज बोलतो तसं पुणे इज बेस्ट, महिमाने सुद्धा साईराजला होकार दिला. ये हुई ना बात, बोलत साईराजने महिमासमोर हाताचा पंजा धरला. महिमाने क्षणाचाही विलंब न करता त्याला हायफाय दिलं. आज स्टेअरिंगवर ठेव, म्हणजे आपण व्यवस्थितपणे शॉपिंग करू, श्री साईराजला चिडवतच म्हणाला. तसं महिमा हसू लागली. गाडीत तिघांचीही मस्ती चालू असते. साईराज गाडी एका मॉलजवळ थांबवतो. तिघेही बाहेर उतरून मॉलमध्ये जाऊ लागले. साईराजने श्रीला ओढत मागे खेचलं. काय झालं, श्रीने विचारलं. महिमा तुला आवडत नव्हती ना, साईराजने सुद्धा विचारलं. आज अचानकपणे आवडायला लागली, श्रीने उत्तर दिलं. व्हॉट, साईराज चकित होऊन म्हणाला. येस, कसली हॉट आहे यार ही, मी विचार करतोय की तिला आज प्रपोज करूनच टाकतो. काय बोलतोस तू, श्रीने विचारलं. अजिबात नाही या, आय मीन टू से, महिमा तुला सूट नाही करत रे श्री, तू दुसरी बघ ना कोणीतरी, साईराज म्हणाला. प्रपोज करून तरी बघतो, सूट होईल ना होईल हा नंतरचा प्रश्न आहे रे, पटली तर ठीक, नाही तर तुला फ्री गिफ्ट, श्री साईराजची पाठ थोपटतच म्हणाला आणि महिमाजवळ यायला निघाला. साईराज त्याच्याकडे बघतच राहिला. मला कुर्बानी द्यावी लागतेय की काय, साईराज स्वतःशीच पुटपुटला. तसं श्रीने त्याच्याकडे वळून पाहिलं. तू मला काही म्हटलंस का, श्रीने विचारलं. साईराज नकारार्थी मान डोलवत नाही म्हणाला. मी हँडसम दिसतोय ना, आय मीन टू से, माहीला आवडेल इतका हँडसम तरी दिसतोय ना, श्रीने विचारलं. तिच्यासमोर जास्त हँडसम दिसायची तुला गरज नाही, श्रीचे केस विस्कटतच साईराज बोलला आणि त्याला बाजूला करत सरळ आत शिरला. खिशातून छोटासा कंगवा काढत श्रीने केसांवरून फिरवला आणि तो सुद्धा साईराजच्या मागोमाग आत शिरला. साई बोलत होता त्याने तुझं टी शर्ट खराब केलेलं, श्रीने साईराजवर तिरपी नजर फिरवतच महिमाला विचारलं. चुकून झालेलं ते, साईराज स्पष्टीकरण देतच म्हणाला. हो, ते चुकून झालेलं त्याच्याकडून, महिमा पण म्हणाली. चल आपण ज्या कामासाठी आलो इथे ते काम सगळ्यात आधी करूया, तुझ्यासाठी छानसे टी शर्ट घेऊन टाकूयात, साईराज म्हणाला. त्याची गरज नाहीये रे, महिमा म्हणाली. असं कसं नाहीये, आता तो एवढं बोलतोय मग घे ग टी शर्ट, नाहीतर साईला खूप वाईट वाटेल, हो ना साई, श्री साईराजकडे बघतच म्हणाला. तसंच काहीच, साईराज म्हणाला. तसं तिघही एका मॉलमधील दुकानात शिरले. महिमा साईच्या समाधानासाठी टी शर्ट खरेदी करते. कॅश काउंटर जवळ साईराज टी शर्टचं बिल द्यायला जाणार तसं त्याचे डोळे मोठे झाले. खिसे चाळत असताना आपण पॉकेटच आणलं नाही हे त्याच्या लक्षात आलं. निरागस चेहरा करत तो महिमासोबत गप्पा मारत उभ्या असलेल्या श्रीकडे बघू लागला. श्रीने भुवया उंचावतच त्याला काय झालं म्हणून विचारलं.
पॉकेटच विसरलो. साईराज निरागस भाव चेहऱ्यावरनं तर श्रीला म्हणाला, असं कसं विसरला? श्री मोठ्यानेच ओरडला. हळू, ती ऐकेल ना. श्रीच्या ओठांवर हात ठेवतच साईराज म्हणाला, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? महिमा दोघांजवळ येतच म्हणाली, नाही. साईराज उत्तरला, अगं हा याचं वॉलेटच विसरलाय. श्रीने लगेचच महिमाला उत्तर दिलं, इट्स ओके, मी याचं बिल पे करते. महिमा बॅगेतून क्रेडिट कार्ड काढतच म्हणाली. तोच श्रीने तिचा हात पकडला. मी असताना तू का बिल पे करणार? हे टी शर्ट माझ्याकडून तुला. श्री महिमाचा हात पकडतच म्हणाला. तसं महिमाने साईराजकडे पाहिलं. तोंड छोटं करतच तो श्रीकडे बघत असतो. जस्ट अ मिनिट गाईज, इमर्जन्सी कॉल, बोलत महिमा मोबाईल सोबतच त्या दुकानाबाहेर पडली. तुला तिच्यासमोर मोठ्याने बोलायची काय गरज होती? साईराजने दात चावतच श्रीला विचारलं. त्याशिवाय माझं तिच्यावर इम्प्रेशन कसं पडणार? श्रीने पॉकेटमधून क्रेडिट कार्ड काढलं आणि ते दुकानदाराला दिलं. POS मशीनमध्ये कार्ड खुपसत दुकानदाराने श्रीला पासवर्ड टाकायला सांगितले. पासवर्ड? श्री साईराजला म्हणाला. साईराजने श्रीवर नजर फिरवली आणि POS मशीनवर पासवर्ड टाकला. तुला ती खरंच आवडली? साईराजने गंभीर होत श्रीला विचारलं. खूप. श्री म्हणाला. थँक्यू सर, हॅव अ नाईस डे. दुकानदाराने क्रेडिट कार्ड साईराजकडे सोपवलं आणि साईराजने श्रीकडे. खूप जास्त आवडली की अशीच आवडली? साईराजने पुन्हा विचारलं. हा काय प्रश्न झाला? श्रीने विचारलं. सांग ना. साईराज म्हणाला. आता तुझ्याच पैशांनी तिच्यासाठी शॉपिंग केली हे बघून तुला कळायला पाहिजे मला ती किती आवडली ते. श्री उत्तर दिले. श्रीने असं म्हणतात साईराजचं लक्ष श्रीच्या हातात असणाऱ्या पॉकेटकडे जातं. काय होईल पुढे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.